हे मला वाटतं 2-3 दशकं हे आत्महत्येचं प्रमाण सुरू झालं आणि मग ते वाढत गेलं आणि इतकं वाढत गेलं की ते म्हणजे गेल्या 10 वर्षात 1,25,000 जवळजवळ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही अमाउंट ऐकली की थरकाप होतो. म्हणजे 1,25,000 घरांवरनं एक त्यांचा आसरा गेला. घरात प्रत्येकी आपण ॲव्हरेज धरले की ज्या माझ्या बळीराजाने आत्महत्या केली त्याच्यावर 6 जणांची जबाबदारी असेल. तर जवळ-जवळ 9 लाख लोकांना त्याच्यावर इफेक्ट झालेला आहे. आणि इट इज अ शेमलेस थिंग. म्हणजे आम्ही आमचं शरमेने मान खाली घालावी. कारण जो तुमच्या ताटात जेवण वाढतो, त्याची अशी दुर्दशा होत असताना आपल्याला काहीच म्हणजे नव्हती का ह्याची संवेदना. आपण म्हणू मग सरकारने काय केलं, तर सरकारने आपल्या पद्धतीने केलं. त्यांनी खूप वेळा मी असं वाचलं की त्यांनी कर्जमाफी केली आहे. काही योजना चांगल्या-चांगल्या शेतकऱ्यांसाठी केल्यात. दुर्दैव हे आहे की त्या योजनांपैकी बऱ्याचशा त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. मग काही नतद्रष्ट मैताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोकं पण आहेत, जे तिथपर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे कुठे फेडतील ही पापं? त्याचं नाही, बळीराजाचं नाही. आणि त्याची आज तो एकच व्यवसाय आहे जो निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस जास्त पडला तरी आत्महत्या, पाऊस कमी पडला तरी आत्महत्या, पिकांना कीड लागली तरी आत्महत्या, मुलाचं लग्न ठरत नाही, तो शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून आत्महत्या, मुलीच्या लग्नाला खर्च करतायत म्हणून आत्महत्या. म्हणजे जो माणूस खरा म्हणजे ह्या राज्याचा राजा हवा, बळीराजा, त्याची स्थिती फारच भीषण आहे.